श्री स्वामी समर्थ. तर आज आहे हरतालिका. तर हरतालिकेचा सर्व माझ्या माता भगिनींना खूप खूप शुभेच्छा. तर हरतालिकेचे बघा पूजन चालू आहे. सगळी सामग्री गोळा केली. तर हरतालिकेची माहिती अशी की असं म्हणतात, हरतालिका माता पार्वती मातेने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले. तोच उद्देश समोर ठेवून सर्व उत्कृष्ट गुणांनी युक्त असा पती मिळावा म्हणून कुमारिका मुली हे व्रत करतात व मिळालेला पती दीर्घायुष्य आरोग्यवान व्हावा म्हणून सुवासिनी भगिनी हे व्रत करतात. पुनर्जन्मी अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे म्हणून विधवा स्त्रिया या व्रतानिमित्त फक्त उपवास करतात, पूजा करीत नाही. भगवान शंकर हे कृपाळू, दयाळू, मायाळू, भक्तवत्सल व प्रेमळही आहेत. यालाच उमा माहेश्वर म्हटले आहे. म्हणून आपण हरतालिकेच्या दिवशी उमा महेश्वराची पूजा करीत असतो. ज्याप्रमाणे नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, देवांमध्ये विष्णुश्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे, त्याचप्रमाणे हरतालिका व्रत हे व्रतामध्ये श्रेष्ठ मानले जाते. मनुष्य पापापासून मुक्त होतो. 7 जन्माचे पातक नाहीसे होते. स्त्रियांचे सौभाग्य वाढते. या दिवशी श्री उमा माहेश्वराची पूजा करावी व रात्री जागरण करावे. रुद्रो नर उमा नारी तस्मे तस्मे नमो नमः. रुद्रो ब्रह्मा उमा वाणी तस्मे तस्मे नमो नमः. रुद्रो विष्णू उमा लक्ष्मी तस्मे तस्मे नमो नमः. हा जप करावा. तसेच 11 वेळा भगवान शंकराचे शिवहरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती नमामि शंकर शिवशंकर शंभो असा 11 वेळेस जप करावा असे सांगितले जाते. भरपूर स्त्रिया रात्री 12 वाजेपर्यंत जागरणही करतात. हरतालिका व्रत खूप श्रेष्ठ आहे. कल्याण करणारे ऋषभ चिन्ह ज्याच्या ध्वजावर आहे अशा शंकराला व पर्वत कन्येला वारंवार नमस्कार असो. हे शॉर्ट व्हिडिओ थांबवतो. तर माता हरतालिके मातेला सगळ्यांना सुख, समृद्धी, भक्ती आणि आरोग्य प्रदान करो हीच माताचरणी प्रार्थना. आणि इथेच शॉर्ट व्हिडिओ आपण थांबवतो. सर्वांना आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.